स्वर्गीय यशवंतराव चव्हाण तालुका स्तरावरील बाल क्रीडा स्पर्धा काल दहिवडी पंचायत समिती मानगट विकास अधिकारी प्रदीप शेंडगे यांच्या प्रमुख उपस्थितीत बिदालमध्ये पार पडल्या। लहान गट व मोठा गट अशा दोन प्रकारातील बालकांचे सामने पार पडले। यावेळी गट विकास अधिकारी प्रदीप शेंडगे, तालुका क्रीडा अधिकारी सुप्रिया गाडवे, शिक्षण विस्तार अधिकारी तांबोळी मॅडम, केंद्र प्रमुख महेंद्र हजारे, नंदकुमार तुपे, पतंगे साहेब, पवार मॅडम, झणझणे मॅडम, जिल्हा क्रीडा समन्वयक राजाराम तोरणे, तालुका क्रीडा समन्वयक चंद्रकांत जाधव, कराडपाटण तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी सोसायटीचे व्हाईस चेअरमन MD दडस सर, तालुक्यातील क्रीडा मार्गदर्शक, शिक्षक, शिक्षिका व लहान गटातील व मोठ्या गटातील स्पर्धक, खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते। तसेच आपल्या मुलांचा खेळ पाहण्यासाठी त्यांचे पालक सुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित होते। पाहूयात व्हिडिओ विस्तृतपणे। यशवंतराव चव्हाण बाल क्रीडा स्पर्धा तालुका स्तर पंचायत समिती मान शिक्षण विभाग प्राथमिक यांच्या वतीनं आज या मान तालुक्याच्या क्रीडा संकुलनाच्या या मैदानावरती पहिल्यांदाच या स्पर्धा इथे संपन्न होत आहेत। या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित असलेले ज्यांच्या अंगामध्ये खरंच खेळाचा गुण आहे आणि नुसता गुण नाही तर ज्यावेळी आपल्या कर्मचारी अधिकाऱ्यांच्या स्पर्धा जिल्ह्याला झाल्या त्या स्पर्धेमध्ये स्वतः सहभाग घेऊन कर्मचारी आपल्या तालुक्याचा कसा जिल्ह्यामध्ये नाव होईल असा जोशपूर्ण आवाज देणारे मान पंचायत समितीचे आदरणीय गट विकास अधिकारी प्रदीपजी शेंडगे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। त्यांचं जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करायचं आहे। त्यांच्या समवेत उपस्थित असलेल्या आमच्या मार्गदर्शक आदरणीय शिक्षण विस्तार अधिकारी तांबोळी मॅडम यांचंही जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करायचं आहे। आदरणीय केंद्र प्रमुख नंदकुमार तुपे साहेब, जोरदार टाळ्या वाजवून स्वागत। आदरणीय दीपक कुमार पतंगे साहेब, आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत। आदरणीय हजारे साहेब, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत। पवार मॅडम, आपलंही स्वागत। आदरणीय झणझणे मॅडम, आपलं स्वागत। आमचे मान तालुका क्रीडा समन्वयक CM जाधव सर, आमचे बँकेचे व्हाईस चेअरमन आणि क्रीडा समन्वयक ज्यांनी आज आपल्या योगदानातून सगळ्या मुलांना थंड असं पाण्याची सुविधा उपलब्ध केली अशा आदरणीय MD दडस सर यांचंही जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करायचं आहे। आणि आदरणीय मंचावरील सर्व आजच्या या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित असलेले आमचे क्रीडा समन्वयक यांचं मान पंचायत समिती शिक्षण विभाग यांच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक मी स्वागत करतो। आणि आजच्या या तालुकास्तरीय स्वर्गीय यशवंतराव चव्हाण बाल क्रीडा स्पर्धेच्या निमित्तानं पाहुण्यांचा, मान्यवरांचा या ठिकाणी पुष्प देऊन आदरणीय तांबोळी मॅडम यांना मी विनंती करतो की आदरणीय गट विकास अधिकारी साहेब यांचं आपण गुलाब पुष्प देऊन स्वागत करावं। धन्यवाद साहेब। यानंतर या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित असलेले आमचे आदरणीय शिक्षण विस्तार अधिकारी मॅडम तांबोळी मॅडम यांचं स्वागत पवार मॅडम यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो। आदरणीय तुपे साहेब यांचं या ठिकाणी स्वागत MD दडस सरांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो। या पुढे नाव घेतले पटपट या पुढे तुपे साहेबांचं स्वागत होत आहे या स्पर्धेच्या निमित्तानं। आदरणीय झणझणे मॅडम यांचं स्वागत या ठिकाणी। शिल्पा निंबाळकर मॅडम आमच्या खो खोच्या जिल्ह्याच्या खेळाडू आहेत, त्यांना विनंती आपण त्यांचं स्वागत करावं। आदरणीय हजारे साहेब यांचं स्वागत आमचे तालुका क्रीडा समन्वय CM जाधव सर यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो। बँकेचे व्हाईस चेअरमन आदरणीय MD दडस सर
पतंगे साहेब जरा पुढे या, दिसत पुढे या जरा खुर्चीला हवं. आदरणीय केंद्र प्रमुख पतंगे साहेब यांचं स्वागत राकेश वतारे यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. धन्यवाद. शिक्षण विभाग पवार मॅडम यांचे या ठिकाणी मी झंझाने मॅडम या ठिकाणी उपस्थित असलेल्या नेहमीच आपल्यावरती कौतुकाची थाप असणारे आदरणीय गट शिक्षणाधिकारी यांना अचानक TETची मीटिंग लागल्यामुळं ते सातारला गेलेले आहेत. त्यांनी निरोप दिलेला आहे. स्पर्धेची व्यवस्था केलेली आहे. ॲक्वा पाणी देण्याची व्यवस्था केली. ते आमचे मित्र क्रीडा समन्वयक कंबडी दडसर यांचं स्वागत आदरणीय शेंडगे साहेबांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. फळं म्हणून केळी दिली जाणार आहेत. ते बँकेचे व्हाईस चेअरमन संजीवन जगदाळे सर थोड्या वेळातच उपती प्रसिद्धी सर्व कानाकोपऱ्यात पोचावी. मान तालुक्याचा आवाज सगळ्या जगामध्ये पोचावा असं वार्तांकन करणारे मानदेश न्यूजचे आदरणीय प्रमुख दादासाहेब भोसले या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं या ठिकाणी पुष्प देऊन मी CM जाधव सरांना विनंती करतो.
सर्वांगीण विकास व्हावा या हेतूनं सातारा जिल्हा परिषद सातारा अंतर्गत स्वर्गीय यशवंतराव चव्हाण बाल क्रीडा स्पर्धा केंद्रस्तर बीड स्तर आपण जिंकून या ठिकाणी तालुका स्तरावरती आलेला आहात। प्रथमतः शिक्षण विभाग, पंचायत समिती, मान यांच्या वतीनं आपल्या सर्वांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो आणि अभिनंदन करतो की आपण सर्वजण केंद्र स्तरावरून बीड स्तरावरून जिंकून या ठिकाणी तालुका स्तरावरती जिंकण्यासाठी सज्ज आहात। तुम्हा सर्वांचं आणि तुम्हाला मार्गदर्शन करणाऱ्या सर्व शिक्षकांचं या ठिकाणी मी हार्दिक अभिनंदन करतो। आज या ठिकाणी सर्व प्रशासनामध्ये आणि सर्व शिक्षकामध्ये समन्वय साधणारे आमचे मित्र जिल्हा क्रीडा समन्वयक की जिल्ह्यावरती, तालुक्यावरती, केंद्रावरती, बीटावरती सर्व पदाधिकारी, अधिकारी, शिक्षक यांच्यात समन्वय साधत असतात ते असे आमचे जिल्हा क्रीडा समन्वयक आदरणीय आमचे मित्र राजाराम तोरणे सर या ठिकाणी आजही त्याच जोशामध्ये या स्पर्धेसाठी नियोजन करतायत। मी आदरणीय बीडीओ साहेब यांना विनंती करतो की तोरणे सरांचा या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन सत्कार करावा। तसेच आज या स्पर्धेला आणि तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देण्यासाठी, तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या तालुका क्रीडा अधिकारी गाडवे मॅडम या ठिकाणी, सुप्रिया गाडवे मॅडम या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। मी आदरणीय तांबोळी मॅडम यांना विनंती करतो की त्यांचं या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं। या ठिकाणी काही सूचना आहेत, सूचनांचं मार्गदर्शन करतोय। पहिल्यांदा लक्ष द्या, सुरुवातीला आपण 100 मीटर, 200, 400, 600, 800 आणि रिले हा इव्हेंट घेणार आहे। हे इव्हेंट संपल्याशिवाय कुठलाही सांघिक प्रकार सुरू होणार नाही। साधारण आता 10:26 झालेले आहेत। बरोबर 11:15 म्हणजे 15 ते 20 मिनिटांमध्ये आपण हा इव्हेंटला सुरुवात करतोय मान्यवरांच्या मार्गदर्शनानंतर। तर संबंधित सर्व शिक्षकांना विनंती आहे की या ट्रॅकमधून कोणताही विद्यार्थी इकडं तिकडं, जेणेकरून या स्पर्धेला कुठलाही अडथळा निर्माण होणार नाही। ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे, ती जबाबदारी आपण पूर्णपणे पार पाडायची आहे। आणि एक सांघिक आणि एक वैयक्तिक अशा पद्धतीने आपण आज जिल्हा स्तरावर विजेते करणार आहोत। एक सांघिक आणि एक वैयक्तिक हे नियम लक्षात ठेवा। या ठिकाणी आपल्याला मान्यवरांचं मार्गदर्शन होणार आहे। उर्वरित सूचना मी नंतर देतोय। तोरणे सरांना विनंती करतो की आपण पुढील सूत्रसंचालन करू। धन्यवाद। या स्पर्धेच्या निमित्तानं की आपल्या खेळामध्ये जे जोश भरण्याचं काम ज्या व्यक्तिमत्वाने केलं, पाठीमागं आपल्या खंबीर अधिकारी जर असेल तर आणखी जोशानं आपले कर्मचारी, अधिकारी, शिक्षक बांधव तेवढ्याच स्फूर्तीनं जोशानं काम करत असतात। असे आपले स्फूर्तीस्थान आदरणीय गट विकास अधिकारी शेंडगे साहेबांना मी विनंती करतो की आमच्या आजच्या स्पर्धेसाठी आपण आपलं मनोगत व्यक्त करावं। आज या ठिकाणी पंचायत समिती, मान शिक्षण विभाग प्राथमिक यांच्या वतीनं आज तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेचं आयोजन केलं। आजच्या स्पर्धेसाठी तालुका क्रीडा अधिकारी सन्माननीय गाडवे मॅडम, त्याचबरोबर आमच्या शिक्षण विस्तार अधिकारी तांबोळी मॅडम, पवार मॅडम, झंझने मॅडम, तुपे साहेब, त्यानंतर पतंगे साहेब, हजारे साहेब, हे सगळेच मान्यवर या ठिकाणी, एमडी दडा साहेब, आमचे दोन्ही समन्वयक सीएम शिंदे साहेब, तोरणे सर, हे सगळेच या ठिकाणी उपस्थित आहेत। त्याचबरोबर तालुकास्तरीय सगळ्याच शाळा या ठिकाणी उपस्थित आहेत। आपण आतापर्यंत केंद्र स्तरावरती, त्याचबरोबर बीड स्तरावरती एक चांगल्या पद्धतीनं सांघिक आणि वैयक्तिक खेळामध्ये उत्तम कामगिरी केली आणि आपापल्या क्षेत्रामध्ये उत्तम कामगिरी केली आणि आज तालुका स्तरावरती आपण विविध क्रीडा स्पर्धांमध्ये आपलं नावलौकिक गाजवण्यासाठी, आपला वैयक्तिक कुटुंबाचा, आपल्या शाळेचा आणि त्या ठिकाणी तालुक्याचा नावलौकिक करण्यासाठी आपण या ठिकाणी सज्ज आहात। आता वेगवेगळ्या क्रीडा स्पर्धेमध्ये आपण भाग घेणार आहात आणि त्यातून आपल्या खेळाची किंवा आपल्या कसरतीची आपण चुणूक दाखवणार आहात आणि त्यातून नक्कीच आपल्या भावी उत्कर्षासाठी सुद्धा ही गोष्ट फार महत्त्वाची आहे। कारण जितका अभ्यास महत्त्वाचा आहे तितकाच तुमच्या शारीरिक कसरती सुद्धा महत्त्वाच्या आहेत आणि आजच्या या माध्यमातून तुम्ही खूप चांगल्या पद्धतीनं खेळणार आहात आणि खेळत असताना
एक खेळ भावना दाखवणं आणि त्यातून एक सांघिक वृत्ती रुजणं हे फार महत्त्वाचं आहे. आणि या माध्यमातून आपण ह्या सगळ्या गोष्टींचा एक सांगोपांग विचार करून एक चांगल्या पद्धतीनं आपण खेळाल आणि आपल्या शिक्षकांनी ज्या पद्धतीनं आपल्याला सूचना देतील त्या पद्धतीनं आपण त्याचं तंतोतंत पालन कराल. कारण म्हटलं जातं हसा खेळा पण शिस्त पाळा. आपल्याला आज दिवसभर एन्जॉय करायचं आहे आणि हे एन्जॉय करत असताना आपण शिस्तीचं पालन करूयात. आपल्या पंचांकडून आपल्याला जे काही दिशानिर्देश येतील त्याचं आपण काटेकोरपणे पालन करूयात आणि त्याच्या माध्यमातून आपल्या शाळेचा नावलौकिक आपण त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं तालुका स्तरावरती कराल. यासाठी मी तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि आजचा हा सुंदर कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल सर्व संयोजकांचं या ठिकाणी कौतुक व्यक्त करतो. धन्यवाद. राष्ट्रीय खेळाडू नाही म्हणूनच म्हणलं सांगायचं आहे. आजच्या या स्पर्धेचं श्रीफळ वाढवून उद्घाटन होते आदरणीय तालुका क्रीडा अधिकारी सुप्रिया गाडवे मॅडम, आदरणीय गटविकास अधिकारी शेंडगे साहेब यांच्या हस्ते या ठिकाणी स्पर्धेचा उद्घाटन सोहळा संपन्न होतोय. आदरणीय विस्तार अधिकारी तांबोळी मॅडम, आदरणीय हजारे साहेब केंद्र प्रमुख प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी श्रीफळ वाढवत आहेत. धन्यवाद साहेब, आपण या ठिकाणी आला आणि आम्हाला शुभेच्छा दिल्या त्याबद्दल मी मान पंचायत समिती शिक्षण विभाग प्राथमिक यांच्या वतीने आपलं मनपूर्वक आभार मानतो आणि आपल्याला जाण्यास विनंती. धन्यवाद. एक मिनिट सर. प्रावीण्य असणारे व्यक्तिमत्व आदरणीय सुप्रिया गाडवे मॅडम यांना मी विनंती करतो की आपण आजच्या या स्वर्गीय यशवंतराव चव्हाण बाल क्रीडा स्पर्धेच्या निमित्तानं आमच्या या खेळाडूंना शुभेच्छा द्याव्यात. सन्माननीय व्यासपीठ सन्माननीय मान्यवर तसेच तालुक्यातून आलेले सर्व शिक्षक आणि माझे खेळाडू मित्र आणि मैत्रिणींनो, प्रथमतः तुम्हा सर्वांना स्पर्धेसाठी खूप खूप शुभेच्छा. आणि आजच्या स्पर्धेच्या निमित्ताने मी एवढं सांगू इच्छिते की खेळाकडे तुम्ही एक करिअरच्या दृष्टिकोनातून बघा, कारण खेळात करिअरच्या खूप संधी उपलब्ध आहेत. याचं ज्वलंत उदाहरण मी स्वतः तुमच्यासमोर उभी आहे. आता सरांनी सांगितलं मी खो खोची आंतरराष्ट्रीय खेळाडू, शिवछत्रपती पुरस्कार विजेती आणि सांगायचं एवढं की मी फक्त खेळामुळे एक आज अधिकारी म्हणून तुमच्यासमोर उभी आहे. तर तुम्ही खेळ आणि अभ्यास याची सांगड घाला, यश नक्की तुम्हाला संपादन होईल. आयोजकांनी येथे मला बोलवलं, माझा मान सन्मान केला त्याबद्दल त्यांची देखील खूप खूप आभार आणि पुन्हा एकदा तुम्हाला स्पर्धेसाठी शुभेच्छा. धन्यवाद. भवानी जय 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 भवानी. धन्यवाद. एक विशेष सत्कार या ठिकाणी होतोय. आपल्याच शिक्षकातील आपलाच खेळाडू मान तालुका क्रीडा समन्वयक जे स्वतः 26 पेक्षा जास्त मॅरेथॉन धावलेत आणि नुकत्याच बारामती येथे 42 किलोमीटर स्पर्धेमध्ये विक्रमी वेळेमध्ये ती स्पर्धा त्यांनी पूर्ण केलेली आहेत. असे आमचे सहकारी मित्र चंद्रकांत उर्फ सीएम जाधव यांनी या स्पर्धेमध्ये यशस्वी यश मिळवलं त्याबद्दल विशेष सत्कार तालुका क्रीडा अधिकारी मॅडम यांना मी विनंती करतो की आपण जाधव सरांचं पुष्प देऊन अभिनंदन करावं. जोरदार टाळी. 42 किलोमीटर मित्र, 42 किलोमीटर लक्षात घ्या. ट्रॅक किती लांब असेल. आपण 100 मीटरला इथं लगेच दमतो. मॅडम यांना मी विनंती करतो आपण आपलं या ठिकाणी मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्ही क्रीडा स्पर्धा आता केंद्र स्तरावर नंतर बीट स्तरावर खेळून आपलं विशेष कौशल्य दाखवून इथं आलेला आहात. इथं मॅडमने आता सांगितलं त्याप्रमाणेच इथं आपलं कौशल्य दाखवायचं आहे. ते सगळेजण तुम्ही दाखवणारच आहात. फक्त
सुरक्षिततेच्या दृष्टीनं काही गोष्टी पाळायच्या आहेत, ते तुम्हाला तुमच्या शिक्षकांनी मार्गदर्शन केलेलं असेलच। त्याप्रमाणे सर्व नियमांचं पालन करून आपण या क्रीडा स्पर्धा संपन्न करणार आहोत। त्यासाठी सर्व शिक्षक बंधू भगिनी, पंच कमिटी आणि सर्व विद्यार्थी मित्रमैत्रिणींना क्रीडा स्पर्धेसाठी मी शुभेच्छा देते। आणि इथं रस्ता जवळ आहे, ती एक गोष्ट सांगायची होती, रस्ता जवळ आहे, ज्यांनी पैसे वगैरे आणलेले असतील विद्यार्थ्यांनी, तर ते पैसे घेऊन न विचारता परस्पर रस्त्याच्या पलीकडे जाऊन काहीतरी खरेदी वगैरे करत बसायचं नाही। त्याच्यावर तुमचे शिक्षक कंट्रोल करतीलच, पण तरी सुद्धा आपली आपण स्वतःची पण काळजी घ्यायची आहे। मोठा रोड आहे समोर, त्यामुळे न विचारता हे संकुल सोडून कुणीही जायचं नाही। पुन्हा एकदा सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा देते आणि माझं मनोगत सांगते।